80 ते 81. लोकांच्या जीवनात आपण सर्वजण इकडं तिकडं विखुरले गेलो. आपली भेट तर दूरच, पण कुठे आहे तो, कुठे असेल ती, हा प्रश्न नेहमी मनाला भेडसावत राहतो. शाळेतल्या त्या जुन्या आठवणी आपल्या काळजामधून मिटत नव्हत्या, पण काही मित्रांच्या भेटीमधून आजचा हा दिवस आपल्या आयुष्यात मांगल्याचा, नवचैतन्याचा आणि ऋणानुबंधाचा प्रकाश घेऊन आलेला आहे. आज आपली शाळा पुन्हा भरणार, पुन्हा आपले गेट टुगेदर होणार. गेल्या कित्येक वर्षातल्या असणाऱ्या आठवणी, त्या दरम्यानच्या काळात मिळालेली सुखदुःख, असे कितीतरी प्रसंग आपल्याला या ठिकाणी एकमेकांमध्ये शेअर करायचे आहेत आणि ते केलेच पाहिजे. त्यामुळे या सगळ्यांच्या आजच्या गेट टुगेदरमध्ये मी मनपूर्वक सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो. स्वागत स्वागत स्वागत. समोर बघा सगळे सर, समोर. माननीय अध्यक्ष प्रशांतजी कोल्हे सर, प्रमुख पाहुणे आदरणीय श्री शेटे सर, शाळेचे उपमुख्याध्यापक, आमच्या शिवप्रभा पतसंस्थेतील माझे सहकारी मित्र श्री अनिरुद्ध चाटी सर, व्यासपीठावरील सर्व गुरुजन, सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या मित्र आणि मैत्रिणी, आज आपण इयत्ता 10वी उत्तीर्ण होऊन जवळजवळ 43 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्या प्रदीर्घ कालावधीनंतर आज आपण एकत्र आलेलो आहोत. खरे तर आपले गेट टुगेदर हे अगोदरच व्हायला पाहिजे होते, पण ते होऊ शकले नाही काही कारणामुळे. हा दिवस आज योग म्हणून आलेला आहे. आपल्यातीलच काही मित्रांनी पुढाकार घेऊन हा योग आज जुळवून आणला. सोशल मीडियामुळे सर्वांशी लवकर संपर्क होऊ शकला, त्यामुळे हा कार्यक्रम आम्ही 2 महिन्यातच जवळजवळ मॅनेज केलेला आहे. 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रत्येकजण एकमेकाच्या संपर्कात राहिले नाहीत, त्यामुळे आता तरी सर्वांनी एकत्र यावे हा या कार्यक्रमाचा हेतू आहे. शाळेतील आठवणी जाग्या कराव्यात याच उद्देशाने आजचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या सर्वांनी आपल्या मधल्या काळात आपणासाठी किंवा आपणावर अवलंबून असणाऱ्यासाठी जे काही योगदान दिलेले आहे त्याची माहिती आज आपण येथे द्यावी. आज आपण हा कार्यक्रम सकाळी नाश्त्यानंतर सुरू करून दुपारी सांस्कृतिक कार्यक्रमाने याची सांगता करणार आहोत. ज्यांच्यामुळे आपण आज जे कोणी आहोत ते आपले सर्व गुरुजन, यांचा आपण सत्कार करणार आहोत. प्रत्येकाने आपले मनोगत थोडक्यात मांडायचे आहे. शिष्य या नात्याने आपण शाळेचे काहीतरी देणे लागतो, त्याची परतफेड आज आपण सर्व विद्यार्थी मिळून करणार आहोत. अशा प्रकारे सर्व जुन्या आठवणींना उजाळा देत मस्ती मजा करून आनंदात हा दिवस साजरा करूयात. धन्यवाद. समोर सर, जरा सर समोर. यानंतर आपण केलं ना.
श्रीयुत नंतर तोलगरकर सर यांचा सत्कार श्यामनाथ कोरे. साठी सर आहेत त्यांचे हे चिरंजीव. यानंतर कांदे मॅडमचा सत्कार नंतर पवार मॅडमचा सत्कार. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्व गुरुवारांना माझा साष्टांग दंडवत. तुमच्यामुळे आज आम्ही इथे आहोत आणि खरंच आज मी सगळ्या गुरुवारांना मिस करते आहे आणि मी तर पुन्हा माझ्या 5वी ते 10वीच्या वर्गामध्ये असल्यासारखं मला वाटतं आहे. मी सुनीता सुंदराकडं इथे इंदापूर म्हणजे मी इथे रोडगा रस्त्याला राहत होते. तळे सर माझे बंधू गुरु आणि सर्व आहेत. पवार मॅडम आत्ताच त्या म्हणाल्या की जोडी लावली आमची, पण आम्ही सगळे एकाच गल्लीमध्ये राहणार आणि यांच्यामुळे मला मार्गदर्शन झालेलं आहे. मी सुनीता बंधराव. माझं माहेरचं नाव आहे, सासरचं नाव सुनीता संपत घाडगे. माझं एज्युकेशन झालेलं आहे. मी BA B.Ed आहे. SSC D.Ed करून मी जॉबला लागले. मी शिक्षक म्हणून 10 वर्ष काम केलं. 10 वर्ष काम केलं मी शिक्षक म्हणून. त्याच्यानंतर जवळजवळ 20 वर्ष मी सुपरवायझर म्हणून काम केलं. कार्यरत मी इंदापूरमध्ये सगळा जॉब केला आणि इंदापूरमध्ये जॉब करून मी 8 महिने झाले आता, म्हणजे 31 ऑक्टोबरला रिटायर झालेली आहे. ॲक्च्युली मला एकच मुलगा आहे, तो डॉक्टर आहे. BMS MS झालेला आहे. त्याचंही लग्न झालेलं आहे. त्याची बायको पण डॉक्टर MD पंचकर्मा आहे. दोघेही वेलसेटर सध्या पुण्यामध्ये आहेत. आळंदी चरोलीमध्ये असतात आणि मी अजून रिटायर झाले आत्ता जस्ट. त्यामुळे मी इंदापूरला अजून मी तिथे कार्यरत आहे अजून इंदापूरमध्ये, पण भवितव्यात पुण्यामध्येच मुलाकडे मला राहायचं आहे. हा कार्यक्रम जो ठेवला त्यामुळे विशेष काबऱ्याचं मी अभिनंदन करते. बरं ठीक आहे. आपली SSCची टीम की ज्यांनी हा कार्यक्रम घडून आणला, खरंच मी त्यांची खूप खूप आभारी आहे की त्यामुळे आपल्याला हा एकत्र येण्याचा योग आला. त्यामुळे अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवली जाती, 2 दिवसाची रंगत संगत 2 दिवसाची नाती. खूप खूप धन्यवाद. आता आज दिवसभर आपण एकत्रच आहोत. खूप काही आठवणी आपल्याला घेऊन जायच्या आहेत आणि त्या असतील असं मला वाटतं. एवढं मला बोलते. मला इथं संयोजकांनी 2 मिनटं बोलायची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि माझे 2 शब्द पोपट लिंगते आहे. 20 वर्ष झालं हाऊसिंग कॉर्पोरेशनला सर्व्हिस करतो. मला 2 मुले आहेत. माझा व्यवसाय बॅग शॉपची 2 दुकानं आहेत. एक मुलगा पुण्याला असतो करायला IT कंपनीमध्ये. 20 वर्ष सर्व्हिस करून मी 2 दुकानं टाकलेली आहेत. बॅग दोन्ही मुलं इथं असते. एक मुलगा तिकडं सर्व्हिसला असतो. त्याला सर्व काय माझं नाव अरुण भीमराव माने. मला 1 मुलगा आणि 2 मुली आहेत. तिन्हीचेही लग्न झालेले आहेत. 5 नातवंड आहेत. भरपूर स्टॉक झालेला आहे, त्याच्यामुळे काय अडचण नाही. आणि सध्या माझा बिझनेस म्हणजे प्लॉटिंगचा आहे आणि पैसे कमी मिळाले, समाजकार्यात जास्त वेळ आहे. आज जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये ऑल इंडियात जर म्हटलं तर 1 नंबरची स्मशानभूमी जामनगर गुजरात आणि 2 नंबरची स्मशानभूमी बार्शीमध्ये. हे आम्ही प्रसन्न दाता मंडळाने बनवलेले आहे. 3.5 कोटी रुपये खर्च करून ती स्मशानभूमी बनवलेली आहे. अगदी पाहण्यासारखी आहे की बार्शीमध्ये बगीचासुद्धा नाही, एवढी स्मशानभूमी सुंदर केलेली आहे. बरेचसे बार्शीतल्या सर्व लोकांना माहीत आहे त्याची. इच्छा असेल तर तुम्ही मी एक वेळेस आपण तो प्रोग्राम करूया स्मशानभूमी पाहण्याचा. नाही खरंच बघण्यासारखी आहे, अतिशय सुंदर. आणि बरोबर घेऊ आणि सगळ्यांना एक अशी विनंती आहे की आपल्या स्मशानभूमीला बार्शीतल्या ISO ट्रेडमार्क मिळालेला आहे. ISO नामांकन आपल्याला मिळालेलं आहे. गेली 4 वर्षाला आपण नामांकन घेतो आपण 4 वर्षाला. ही माझी वय. धन्यवाद. यानंतर महेश भगवान वाईकर, माझी मिसेस रोहिणी माने. उभा राहा. उभा करायचं आपलं तिला. गुरुदेव महादेव गुरुदेव
सदाशिवः गुरुतत्वात् परं नास्ति तस्मै श्री गुरुवे नमः। मी महेश भगवान वाईकर बार्शीमध्ये सध्या आहे, नोकरी करतोय। त्यानंतर माझं एक स्वतःचं वेअरहाऊस आहे। माझा एक मुलगा एक मुलगी आहे। मुलगा सध्या वेअरहाऊस बघतोय बार्शीमध्ये 3 नंबर इंडस्ट्रीमध्ये माझा वेअरहाऊस आहे। माझी पत्नी सौ उज्ज्वला वेळ लागेल हा। अशा रीतीनं मी सध्या वेल सेटल आहे। आणि शाळेची आठवण म्हणजे सर्वात सुंदर आठवण म्हणजे माळी सरांचा जो धाक आहे तो अगदी अविस्मरणीय आहे। त्याच्यामुळेच आज आपण घडलेलो आहोत। सर्व शिक्षकांना सुद्धा त्यांचा धाक होता, एवढे अगदी माळी सरांचा दरारा होता बार्शीमध्ये शाळेमध्ये। एवढंच बोलतो आणि धन्यवाद। सर्वांना नमस्कार। सर्व आदरणीय गुरुजनांना मी साष्टांग देते, कारण आज जे मी माझ्या जीवनात यशस्वी झालेली आहे मी हे श्रेय आपल्या सर्व गुरुजनांना देते। सर्वांना नमस्कार। सर्व सहाध्यायी सहपाठी की खरंच हा जो पहिल्यांदा मी सर्वांना धन्यवाद देते की ज्यांनी हा योग दुग्ध शर्करा योग आहे की अगदी 45-43 वर्षामागं म्हणजे आपलं आठवणी गेल्या, वय गेलं त्या आणि सगळ्या जुन्या आठवणी समोर डोळ्यासमोर तरळू लागल्या। खरंच आपण म्हणतो बालपण देगा द्यायची देगा, हे काही दिवस येणार नाहीत, पण आज खरोखरच गतकाळात पूर्ण मन गेलं। घरची म्हणजे गहीवरून पण येत होतं की घरची परिस्थिती खूप गरीब, म्हणजे 9वीपर्यंत सोलापूरला झालं शिक्षण। 10वीला मी इथं 1 वर्षच माझं झालं, 10वी सिल्वर जुबली हायस्कूलमध्ये। माझं नाव महादेवी शंकर पुराणिक आणि सासरचं नाव सौ शैलजा श्रीशैल स्वामी। मी इथं 10वी नंतर जास्त मला म्हणूनच माझ्या डोळ्यासमोर म्हणजे वर्गातील जास्त दृश्य येत नाही, कारण 1च वर्ष मी येते। नंतर अध्यापिका विद्यालयामध्ये मी D.Ed केलं आणि D.Ed केल्यानंतर 1986ला माझं लग्न झालं आणि 83ला लगेच मला D.Ed झाल्या मला माननीय आदरणीय माझी महापौर पूरणचंद्र पुंजारी यांच्या संस्थेमध्ये मला अजून रिझल्ट लागायचा होता D.Edचा, तर मला तिथं संस्थेत घेतलं। 1983 ते 2022पर्यंत माझी सर्व्हिस झाली आहे। 27 वर्ष शिक्षिका आणि 12 वर्ष मुख्याध्यापिकाला खरंच मी म्हणजे त्यावेळेला मी अगदी माझं तन धन हे करून मी माझ्या कार्यामध्ये मी यशस्वी झालेली आहे। मला त्या काळामध्ये शिक्षकी पेशामध्ये 10 पुरस्कार मिळालेले आहेत, एक राज्याचा आणि सगळे शाळेचे। माझे पती पण शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख म्हणून होते, ते पण 31 मेला गेल्या 2 वर्ष रिटायर झाले। मी सप्टेंबरला 2 वर्ष होतात मला रिटायर होऊन। मला एक मुलगा एक मुलगी आहे। मुलगा पोलीस खात्यात आहे, मुलाचा मुलगा 7वीत आहे, मुलगी 5वीत आहे आणि मुलगी इंजिनियर आहे, तिचे पण मिस्टर इंजिनियर आहे। तिला मुलगा 5वीत आहे आणि तिची मुलगी LKGमध्ये आहे। अशा प्रकारे हा आमचा प्रवास आत्तापर्यंत झालेला आहे। उर्वरित जे काही आत्ताचं पुढचं जीवन आहे ते परमेश्वराला हेच मागायचं की जे काही आपल्या हे राहिलेले आहेत म्हणजे छंद म्हणा, आठवणी म्हणा, त्या जोपासत राहायचं, प्रवास करायचा। आणि सर्वांना मी सांगू इच्छिते की खरंच आपण जे काही घडलं आहे आपल्यावर चांगले संस्कार झाले, त्यामुळेच आपण इथं आत्तापर्यंत आलेलो आहोत, यशस्वी झालो आहोत जीवनात। यापुढेही आपण सर्वजण भेटत राहू, आठवणी ताज्या करत राहू आणि सर्वांना परमेश्वराला अशी मी प्रार्थना करते की सर्व आपले सहाध्यायी जे आहेत ते सगळ्यांना निरोगी आणि भरभराटीचं सुखाचं आनंदाचं आयुष्य लाभो ही सगळी ईश्वरचरणी करून सगळ्यांना जरी नसला माहीत तरी निंबर्गी सरांना माझा आवाज माहीत आहे पहिल्यापासून। म्हणजे कारण काय कोणी जरी नाही केलं तर निंबर्गी सर मला नेहमी आग्रह करायचे की मला आत्ता खरं भरून आलं त्यांना पाहिल्यानंतर, कारण काय प्रत्येक वेळेस ते मला आता वर्गात आल्यानंतर आणि मला सध्या असं वाटलं की मी खरंच वर्गात आलो आहे। कारण काय निंबर्गी सरांनी आलं की पहिल्यांदा गाणं म्हणून सांगायचे आणि त्या टायमाला दादा कोटकेचं गाणं फेमस होतं, जरा थांब ग पोरी आता शिट्टी येत नाही, त्या टायमाला शिट्टी मारायचं आणि परत गाणं म्हणल्यानंतर मार खावं लागायचा।
शेट्टी का मारली म्हणजे शेट्टी शाळेत तू शिट्टी कसं काय मारला, तुला शाळेत शिट्टी नव्हती मारायची म्हणजे काय म्हणजे ह्या सगळ्या आठवणी आज जीवनामध्ये कसं अभ्यासाचं सगळं हे झालं माझ्याकडे. कसं मी जरी ब तुकडीमध्ये होतो, माझे ब मध्ये जरी मित्र होते तरी माझं पहिल्यापासून जास्त अ मध्ये मी यांच्या संपर्कात अ मध्ये जास्त करून होतो. त्यामध्ये मी सगळ्यांचं मला संपर्क आले आणि त्यांच्या सगळ्यांचं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन पाटबंधारे खात्यामध्ये कामाला लागलो आणि पाटबंधाऱ्यामध्ये सुद्धा मी गुणवंत कर्मचारी म्हणून मला तिथं गौरव झाला. ही सगळी आपली पुण्य आहे. आणि त्यानंतर असं सगळीकडे फिरत फिरत मी ज्यावेळेस म्हणजे मुंबईला होतो, मुंबईवरून मी तुळजापूरला आलो. तुळजापूरला आल्यानंतर नेवाळे सरांनी पाहिलं आहे मला. मी इथं पहाटे 4 वाजता दूध विकायचो आणि 8ची गाडी पकडून 8:15ची गाडी पकडून तुळजापूरला जायचो दूध कामाला आणि संध्याकाळी पुन्हा मी बार्शी द्यायचो. असं करून मी माझं संपूर्ण सगळं हे केलं. त्यानंतर मी पुण्यामध्ये गेलो आणि आता मला कोणी राष्ट्रपती जरी व्हा म्हणलं तरी मला व्हायचे नाही. कारण काय होतं आहे की मला जो समाजामधला आपल्या समाजामध्ये प्रत्येकजण प्रतिस्पर्धी असतो, त्याप्रमाणे पुण्यामध्ये मी जाऊन तिथल्या समाजाचा सदस्यच नाही तर मी त्या समाजाचा अध्यक्ष झालो. ही मला माझ्या दृष्टीने फार पुण्याची आहे आणि ही सगळ्यांची पुण्य तुमच्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या मागे राहिले. आणि माझं जरी म्हणलं माझे शिक्षण मी थोडं मला कमी झालं वाटायचं मला किंवा आज आमचे लच्चू काबरा डॉक्टर आहेत, आमचे सुहास हालकुडे LICमध्ये आहेत, मग माझ्याकडनं काहीतरी काढावं तर माझे 2 फक्त मी बादशे इंजिनियर केले. एवढंच माझी पुणे. धन्यवाद. मुलं आहेत, एक मुलगा इंजिनियर आहे, दुसरा इव्हेंट मॅनेजमेंट करतो आहे. संजय मुंदडा मॅडम आलेले आहेत. मी मंडळीला घेऊन आलेलो आहे. माझी मुलगी बी आलेली आहे. हे उठा माझं परत घरी बांधवायचं आता काय नाही. आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, माझं आधीचं नाव रत्नमाला बाबासाहेब पाटील, सध्याचं सौ गौरी शिवशंकर जिल्हा. मी प्रॉपर मला बार्शीतच दिलेले आहे, पण मी पुण्यात असते. मला 2 मुलं आहेत, दोघं पण इंजिनियर आहेत, सुना इंजिनियर आहेत, सर्व वेल सेटल आहेत. पुण्याला आम्ही बाणेरमध्ये राहतो. हां, थँक्यू. मी शिवलिंग बाजीराव धारुरकर. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा. मॅडम पुढे. हां, माझी मंडळी आलेली आहे, त्यांना उठून उभं राहावे. नमस्कार बंधूंनो, माझं नाव सुरेश रेणके. मी MA MPED आहे. सोलापूरला मी सिद्धेश्वर प्रसाराला 34 वर्ष सेवा केली आणि सहशिक्षक म्हणून रिटायर झालो गेल्या वर्षी. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोघं शिकत आहेत आणि इथं माझं सराफी दुकान आहे, ते सध्या मी पाहतो आहे. धन्यवाद बंधू. आलेत मॅडम आलेत. काय नाव घ्या, आपण नाव घ्यायचं. नमस्कार, मी राजेश व्यंकटेश महेंद्रकर, तुकडी अ मध्ये होतो आणि आता सध्या माझा व्यापार आहे. सिल्वरच्या रोडलाच माझं दुकान आहे आणि आता इथून माझी मिसेस आलेली आहे वैशाली. मला 3 मुली आणि 1 मुलगा आहे. या 2 मुली इंजिनियर झालेले आहेत, एक मुलगी डेंटिस्ट आहे आणि मुलगा MBA करतो. दत्तात्रय स्वामी. माझं शिक्षण BCom. शिक्षण BCom असूनही मेडिकल व्यवसायात आहे. गेली 30 वर्ष मी मेडिकल व्यवसाय करत आहे. मला एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलगा आत्ता UKच्या कंपनीत सायंटिस्ट म्हणून झालेला आहे आणि मुलगी B.Pharmacy आहे. माझं सामाजिक कार्य म्हणजे मी शिवप्रभा नागरी संस्थेचा व्हाईस चेअरमन आहे. गेली 6 वर्ष मी संस्थेचा व्हाईस चेअरमन आहे. मेडिकल असोसिएशनचा सदस्य आहे. जंगम समाजाचा मी गेली 5 वर्ष सेक्रेटरी होतो. धन्यवाद. माझी मिसेस सौमीरा इथलीच आहे, बार्शीतली. तिचा परिचय करून.
साष्टांग दंडवत आणि उपस्थितांना नमस्कार करून मी 2 शब्द बोलतो. माझं नाव आहे सोमनाथ मनोहर कोरे आणि मला आहेत 2 मुलं आणि 1 मुलगी. एक मुलगा आहे माझा इंजिनियर, एक मुलगी आहे CA आहे, एक 12वीला आहे. आणि माझा छोटा व्यवसायातून माझ्या आईनं मला परिस्थितीतून फार मोठं घडविलेलं आहे आणि मला माझ्या मुलीची फार मोठी साथ आहे. ती सध्या तिथे आहे, अर्चना कोरे तिचे नाव आहे. मला मुलाची संधी दिल्याबद्दल मी सर्वांना फार शुभेच्छा आहे. धन्यवाद. माजी विद्यार्थ्यांसाठी एक रजिस्टर दिलं होतं आम्ही भरायला. त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण नाव, फोन नंबर, सध्याचा पत्ता आणि सध्याचा व्यवसाय ह्या सगळ्याची नोंद करावी, जेणेकरून आम्हाला तुमच्यापर्यंत नंतर कधी पोहोचायचं असेल तर ते सहज सोयीचं जाईल. तेव्हा रजिस्टर मात्र सगळ्यांनी भरायचं आहे. संतोष रमेश कुलकर्णी, मिसळचा हा मला एक मुलगा आहे, सध्या MBA लास्ट इयरला आहे, बिझनेसमध्ये आहे. माझा पुण्यामध्ये गेली 30 वर्ष लाडूचा व्यवसाय आहे. माझं नाव संजय कुमार मंचाक्षर हिरेमठ. माझ्या मिसेसचं नाव मीनाक्षी संजय कुमार हिरेमठ आहे. मला 2 मुली आहेत. एक मुलगा होता, तो एक्सपायर झाला. दोन्ही मुली माझ्या, थोरली मुलगी माझी तर MIT इंजिनिअरिंग कॉलेजला रेल्वे इंजिनिअरिंगला लेक्चरर आहे. धाकटी मुलगी महाराष्ट्र विद्यालयाला 5 वर्ष 11वी 12वी सायन्सला शिकवत होती. आता तिचं लग्न झालं, तिचे मिस्टर IAS ऑफिसर आहे आणि थोरले जावई पण इंजिनियर आहे. आणि बालपणीचे सगळे मित्रमैत्रिणींनो सगळ्यांना फारच, आता मी 2 मिनटं पहिल्यांदा इंट्रोडक्शन सुद्धा करतो इथं. आत्ता मध्येच आता कोल्हे सर आता पुढच्या वर्षी रिटायर व्हायला लागलेत. त्यानिमित्ताने त्यांनी खास सांगितलं की बाबा मी रिटायर व्हायच्या अगोदर तर तुमचं गेट टुगेदर होऊ द्या. आणि त्याला चालना त्यांनीच दिल्यामुळंच आपलं आजचं गेट टुगेदरचं सक्सेस आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदा कोल्हे सरांचा आभार मानतो. मग क्रेडिट तुम्हाला सर. हां, तसं तर आपण सगळ्यांना जे शिक्षक गेले सगळ्यांना आपण मिस करतो. मी डॉक्टर लक्ष्मीकांत श्रीवल्लभ काबरा. मी गेले 31 वर्ष बार्शीत प्रॅक्टिस करतो आहे. 1993ला MBBS MD माझं सोलापूरवरूनच झालं, VM मेडिकल कॉलेज. त्याच्यानंतर 1993 ते 2001 जगदाळमामा हॉस्पिटलला कन्सल्टंट होतो आणि 2001ला आपलं श्रीराम हॉस्पिटल सिल्वर जुबली प्रशाला रोड ह्या रोडवरच आहे माझं हॉस्पिटल. आणि मला मॅडम इथं आलेलेच आहेत, मीना लक्ष्मीकांत काबरा. 2 मुलं आहेत. एक मुलगा आहे तो आत्ता MD झालेला आहे आणि DM कार्डिओलॉजी 2nd इयरला भारती हॉस्पिटलला आहे पुण्याला. आणि मुलगी ती MD गायनॅक भारती हॉस्पिटललाच करते. सून आहे ती MS ऑप्थॅल्मॉलॉजी आहे. त्याच्यामुळे बार्शीत भावी आपलं आहेच. आता पुन्हा भेटीगाठी बार्शीतल्याच आहेत. आपण तिथं फोटो आहे पण दिसत नाही त्याच्यात, नाही तर ते फोटोमध्ये सगळं दाखवलं असतं, क्लिअरिटी नाही आहे. मुलगा आहे, मुलगी इकडं मागं मुलगी आणि जावई आणि इकडं सून. ओके, हां, येस, ओके, थँक्यू. मी पहिल्यांदा सगळ्यांचं आभार मानतो. सरांना नमस्कार, सर्व विद्यार्थी आणि मित्रमैत्रिणींना नमस्कार. माझं नाव मंजुषा वैद्य, सासरचं नाव मंजुषा वैद्य आहे, इकडलं मंजुषा कुलकर्णी. माझे मिस्टर SRBमध्ये होते, ते आता रिटायर झाले. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. दोन्ही मुलींचे लग्न झाले. मुलगा कंपनीमध्ये आहे, प्रेसिजन कंपनीमध्ये सोलापूरला. एवढंच मी बोलू. आज प्रथम मी ज्या ज्ञानभूमीत उभा आहे त्या सिल्वर जुबिली प्रशालेला मी वंदन करून, त्या प्रशालेच्या कर्मभूमीत आम्हाला जे ज्ञानामृत पाजणारे आमचे सर्व आदरणीय गुरुजन आहेत त्या सर्वांना मी साष्टांग नमस्कार करतो. तसा मी इथे 5वी ते मी शेषनाथ महादेव जाधव शाळेमध्ये असताना शशा या नावाने, टोपण नावाने प्रसिद्ध होतो. पण नंतरही मी जरी पुण्यात शिकायला गेलो तरी बार्शीशी सरांशी सर्वची मला टच होता. सर्व मित्रांशी माझा सर्व संबंध होता. मी पुण्यात महाराष्ट्र विद्यालयाला आपले ढोले सर म्हणून होते, ते मला पुण्याला घेऊन गेले, साम ढोले. पण तशी आमची जायची इच्छा नव्हती, कारण त्यावेळी 78ला खरं तर मी आपल्या गुरुजनांनी आपल्या विद्यार्थ्यांकडे एवढं लक्ष देऊन शिकवतात हे पुण्यामध्येही तो शक्य नाही आहे.
हे मी बऱ्याच जणांना सांगतो. आणि मला विशेष आनंदाची बातमी म्हणजे त्या काळी 77-78ला मी डॉक्टर अतुल कुलकर्णी, डॉक्टर काबरा करमाळकर वगैरे आम्ही स्कॉलरशिपला आपल्या तालुक्यामध्ये आलो होतो. त्याचं सर्व श्रेय या गुरुजनांना जातं. त्यांनी विशेष म्हणजे रात्री येऊन आम्हाला शाळेमध्ये शिकवलेलं होतं. तर ते हे विशेष आम्हाला त्यांच्याबद्दल सर्वांचे खास आभार मानतो. आता मी माझी वैयक्तिक माहिती, मी नंतर डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग केला, नंतर पुण्यामध्ये सेफ्टी इंजिनिअरिंग केलं. मी DRDO जे मिसाईल्स वगैरे बनवतं त्याच्यामध्ये सायंटिस्ट टेक्नॉलॉजिस्ट म्हणून होतो. आत्ता जस्ट जूनला रिटायर्ड झालो. आणि माझी मिसेस वर्षा जाधव ती इथे आलेली आहे. त्याही LICमध्ये पुण्यामध्ये सर्व्हिस करतात. एक मुलगी आहे ती सिडनी ऑस्ट्रेलियाला असते. मुलगा सध्या आत्ताच BE कॉम्प्युटर झालेला आहे आणि पुढे तो मास्टर्स करणार आहे. थँक्यू. दगे मळायला आहे. LIC आणि पतसंस्थेसंदर्भात काम करतो. माझ्या मिसेस इथं आलेले आहेत, अभिलाषा वसंत बिडवे. माझं माहेरचं नाव रजनी राचయ్య मठपती आणि मला 3 मुलं आहेत. सासरचं नाव आहे रजनी चंद्रशेखर गरुड. माझे मिस्टर एक्सपायर झालेले 23 वर्ष झाली आहेत आणि मला 3 मुलं आहेत. एक थोरला मुलगा रिअल इस्टेट ब्रोकर आहे आणि इव्हेंट घेतो मोठे. 2 नंबरचा आहे तो बिझनेस करतो. 3 नंबरचा HDFCमध्ये कामाला. आणि सर्व मित्रमैत्रिणींना नमस्कार. मी सुवर्णा बिगाडे आणि सासरचं नाव सुवर्णा बिराजदार. माझे मिस्टर इरिगेशनमध्ये इंजिनियर आहे आणि मला 2 मुलं आहेत. एक मोठा मुलगा प्रणव, तो बी मेकॅनिकल केला. त्याला कॅनेडियनची स्कॉलरशिप मिळून तो कॅनेडियन MS करायला गेला आणि तिथं सेटल झाला. त्याची मिसेस ती तिथलीच आहे, तिथं PhD करून गव्हर्नमेंटमध्ये रिसर्चमध्ये आहे. आणि छोटा मुलगा स्क्रीन प्ले रायटर आहे. तो मुंबईमध्ये 4 वर्ष TVMमध्ये कंपनीमध्ये होता आणि आता सोलापूरमधूनच करतो आहे तो स्क्रीन प्ले रायटर. आणि सर्व काही छान सेट आहे. माझं माहेरचं नाव लोहिया यामार आणि सासरचं नाव आहे मंगल गोपाल भुतडा. मला दिलेलं आहे कर्नाटक गंगावतीमध्ये. गंगावती हे हम्पी हॉस्पिटल प्रेक्षणीय स्थळ आहे. या ना सगळ्यांना या. बस आमचं 10 किलोमीटरच जवळच आहे. तर गंगावतीहूनच जावं लागेल तुम्हाला. तेव्हा मला भेट घ्या तुम्ही. माझा नंबर तर आहेच सगळ्यांकडे. बस लोहिया. अंजली माझ्या भावाची मुलगी CA झाली. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. दोन्ही मुली वेल सेटल्ड, त्यांचंही लग्न झालं आहे. मोठी मुलगी डॉक्टर झाली आहे. लहान मुलगी बेळगावमध्ये प्रोफेसरचं जॉब करते आहे. मुलगा बिझनेस सांभाळतो आहे. पप्पांचं ॲटोमोबाईलचं शॉप आहे, आमचं जिनिंग फॅक्टरी आहे. बस आनंदात आहोत. मी गोवर्धनदास भगवानदास जाजू. माझा व्यवसाय व्यापार आहे, बार्शीतच आहे. मला 3 मुलं आहेत. पहिला मुलगा आहे तो गौरव जाजू, बॉम्बेला सिव्हिल कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये व्यवसाय आहे. दुसरा मुलगा नंदन जाजू, प्रोडक्शन इंजिनियर, पोस्ट ग्रॅज्युएशन जर्मनीमध्ये केलं आहे. तो जर्मनीमध्ये सुद्धा जॉब करतो आहे. तिसरा मुलगा जो आहे तो धाकटा मुलगा MBA झालेला आहे फायनान्समध्ये. तो माझा व्यवसाय सांभाळतो आहे. मिसेस काही कारणास्तव येऊ शकली नाही. मीना गोवर्धन जाजू. माझे सगळे मित्र, कंपनी, मैत्रिणींना सर्वांना नमस्कार. मी भारत सावित्री सोमनाथ गायकवाड. मला एक बायको आहे, उर्मिला, पुण्यामध्ये आली नाही काय कारण. आणि एक मुलगा आणि एक मुलगी आहे, पुण्यामध्ये स्थायिक आहे. प्रॉपर मी बार्शीत राहतो. सोलापूरला माझं घर आहे. सध्या पुण्यामध्ये मुक्काम आहे.
थँक्यू. लोकांना नमस्कार करतो. आणि जनरली भाषणामध्ये काय म्हणलं जातं की बंधू आणि भगिनीनो, पण मी इथं मित्र आणि मैत्रिणीनो म्हणणार. मंजू आणि इथं सुनीता कुठं आहे, कोण आहे लक्षात येणं झालं आहे. हां, फार ॲक्टिव्ह मेंबर ती पण. तर मी धाराशिव उस्मानाबादमध्ये राहतो. माझा व्यवसाय FCI वर्कशॉप वेअरहाऊसमध्ये मॅनेजर म्हणून जॉब करतो. आणि माझी मिसेस सौ सरिता तिच्यासोबत आलेला आहे. ती बँकेत जॉब करते. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. दोन्ही जावई आणि मुली सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. एक जोडी ठाण्याला आहे, एक पुण्याला आहे. मुलगा AIML मध्ये आता इंजिनिअरिंग फायनल झालं आहे. त्याचा विचार आहे MS करायला अमेरिकेला जायचं आहे. तर आता पुढं सगळ्यांचं तुमचा आशीर्वाद, सगळ्यांच्या सहकार्याने व्यवस्थित पार पडायचं. माझी पत्नी सौनीता घेतलं परत काय चार्ज देणार नाही. हां, माझा मुलगा BTech मेकॅनिकल झालेला आहे. सध्या MA इकॉनॉमिक्स करतो आहे. तो कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करतो आहे सध्या. बाकी मी सध्या रिटायर झालेलो आहे ॲज अ कम्प्युटर प्रोग्रॅमर. धन्यवाद. नावाची काय विषाद, नावाची काय विषाद. नाव गेली नदीत, होडी गेली तळ्यात. नाव गेली नदीत, होडी गेली तळ्यात. 14 मे 1996 रोजी तुमच्यामध्ये बसलेली रंजना पडली माझ्या गळ्यात. गुरुजनांना माझा नमस्कार. माझे मिसेस पण आलेले आहेत, सुजाता. मी माझ्या गुरुजनांना नमस्कार करतो आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींना नमस्कार करतो. माझं नाव गंगाधर गजानन नायकोजी. माझे मिसेस झालेले आहे संगीता. माझं असं वीटभट्टीचं आहे. 2 मुलं आहेत मला. एक मुलाचं लग्न झालं आहे, एक मुला वीटभट्टी सांभाळतो. मुलगी आहे, मुलगी नगरला दिलेली आहे. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये 36 वर्षे नोकरी केली. आता गेल्या मेमध्ये रिटायर झाला. माझे मंडळीचं नाव संगीता मांडवी सांगावे. आणि घेऊ का नाव घेऊ का. पाऊस नाही, पाणी नाही, वलचण का गळती. हान नाही, मार नाही, संगीता का रडती. मी उंबरग्याचा नारायण उमा. मी 1981 साली मॅट्रिक पास होऊन ह्या प्रशालेतून बाहेर पडलो आणि शेती करतो. मी ग्रॅज्युएट 1986 सालचा BCom कॉमर्स कॉलेजचा ग्रॅज्युएट डॉक्टर. आणि मला फार आवड शेतीची. सोलापूर मार्केट कमिटीनं 2 वेळेस कांदा पुरस्कार म्हणून जाहीर केलं पाहिजे. आपल्या वार्षिक कृषी उत्पन्न बाजारपेठेनं सोयाबीन उत्पादक शेतकरी म्हणून सत्कार केला. मला पूर्वीपासून शेतीची आवड आहे. माझी मंडळी शेती करते. एक मुलगा शेती करतो, मुलगी बापू नलवडीच्या भावाला दी. मंडळी आलेली असं आणि हॅलो फार बहेर मला शेतीची आवड आहे. ही फक्त काळजीपूर्वक आमचं शेजारी मुंडेसर आहे. मुंडेसरच्या गावाशेजारी माझं गाव उंबरग. आणि जरी कुणाला भविष्य काळात आठवण झाली शेती बघायला यायची तरी जरूर त्यांनी मला फोन करून माझ्याकडे. शेतीत गेस्ट हाऊस आहे. शेतीत गेस्ट हाऊस आहे मॅडम. हो ठीक आहे. आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझं नाव संजय अणविरा पुराणिक आहे. मी टेक्स्टाईल इंजिनियर झाल्यानंतर मिलमध्ये काम केलं 3 वर्ष आणि नंतर 29 वर्ष मी गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला काम केलं. 55 झाल्यानंतर मी व्हॉलंटरी घेतली आणि आता सध्या पेन्शनर आहे. एक मुलगा आहे, तो वकिली करतो. मुलगा सून एक नात आहे माझ्या घरामध्ये. आणि शाळा हे असं माध्यम आहे, एक शिक्षकाने 1000 वर्षापूर्वी सांगून गेलं की तुमचा 5 वर्षाचा मुलगा मला 7 वर्षासाठी द्या आणि नंतर तो राक्षसाला द्या किंवा देवाला द्या, तो बदलू शकणार नाही. म्हणजे अशा पद्धतीनं त्याच्यावर चांगले संस्कार घडवतात.
आणि आज ह्या स्नेहसंमेलनाला अरेंज केल्याबद्दल आणि इथं सगळं पाहिल्यानंतर माझं मन एकदम प्रसन्न झालेलं आहे. थँक्यू. मी रामविलास उर्फ बाळासाहेब हिड्डा. मी पहिल्यांदा डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. त्यावेळेस सांगितलं ना, त्यावेळेस मी महाराष्ट्रातून दुसरा आलो. त्यानंतर मी इंजिनिअरिंग पूर्ण केलं. इन द मीन टाईम पार्ट टाईम मी लेक्चरर होतो. 396 स्टुडंटने ॲडमिशन घेतली होती. त्यापैकी पहिल्या वर्षी फर्स्ट इयर डिप्लोमाला 16 जण पासआउट झालो, बाकी सगळे फेल झाले. ज्यावेळेस मी इंजिनिअरिंगला गेलो आणि ज्यावेळेस मी लेक्चरर होतो त्यावेळेस ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल चॅसिस हे जे काही सब्जेक्ट होते त्याला कुणी लेक्चरर नव्हतं. जेवढे काही माझे स्टुडंट होते ते सगळे माझे क्लासमेट होते. ही एक वेगळी नशा, वेगळी मजा होती त्यावेळची. त्यामध्ये विजू एक इथं आहे. विजूला पण 1 वर्ष मी होतो शिकवायला. मला 2 मुलं आहेत. मुलीचं लग्न झालेलं आहे, नांदेडला दिलेलं आहे. मुलगा बॅचलर आहे अजून. मी स्वतः इन्शुरन्स सर्वेअर, लॉस असेसर आणि व्हॅल्यूअर आहे. मी 86ला माझं लायसन्स गव्हर्नमेंटकडनं आलेलं आहे. आज तेही काम चालू आहे माझं. मुलगा आणि मी सध्या लातूर आणि सोलापूर येथे कास 24 म्हणून एक ब्रँड आहे प्री ओनड व्हेकलचा, सेलचा आणि परचेसचा, ते दोन्ही रन करतो आहे. नमस्कार. बार्शीमध्ये 1984 सालापासून पिकनिक वसुली करतो. आता सध्या पतसंस्थेचं मॅनेजर म्हणून काम करतो. मी नितीन पूजनराव कुलकर्णी बार्शीमध्ये गेले 43 वर्ष पिग्मी एजंट म्हणून काम करतो. विशेष नाव वाचा. मला एक मुलगा आहे, MBSCD आले वाचा होता. मंगल सर मी पहिले आत्याची सुमंगल डोणे. मी सध्या आकाशवाणी सोलापूर इथं सिनियर इंजिनिअरिंग म्हणून असिस्टंट म्हणून मी कार्यरत आहे. आणि मला एकच मुलगी आहे, ती लातूरला नीटची तयारी करते. एक मुलगी लहान. आता माझी मुलगी सगळ्यांना सगळे म्हणतात आजीच वय का तुझी असं, कारण का सगळं आयुष्यात लेट मिळालं. मुलगी लेट झाली आम्हाला. आता ती लातूरला आहे सध्या. अवघड सगळ्याचं अभिनंदन करतो. त्यांचं माझं नाव राजू भगवान पवार. माझ्या बायकोचं नाव विजया राजू पवार. तिला प्रेमानं मी विजया म्हणतो, विजया म्हणत नाही, विजया म्हणतो. आणि तो हक्क आहे. आवाजावर बोलणं विजया वगैरे ह्यात मला प्रेम वाटत नाही. बायकोला कधी नाही विजया म्हणू, काय जे असं नाव आहे ना त्या नावाने बोला असं माझी इच्छा आहे. प्रमाणे मी फार वाईट दिवस इथनं परिस्थिती काढली आहे. मला ज्यावेळेस माझी परिस्थिती गरीब होती त्यावेळेस धनश्री सर म्हणून माझ्याकडे ॲडमिशन घ्यायला होते. तर मी खूप वेळात राहतो. मग ते धनश्री म्हणले कुठं ॲडमिशन घ्यायचं 5वीला. तर मला म्हणलं सिल्वरला घ्यायचं. मग म्हणले तुकडी कुठली पाहिजे, ती म्हणली ओ द्या. ओमध्ये ज्यावेळेस मी ॲडमिशन घेतलं त्यावेळेस हे सर होते. आम्ही यांच्यावर शिकलो. सगळे मित्र ती कंपनी चांगली मिळाली मला. आज झोपी चालणारा व्यक्ती. माझी एक मुलगी BE मेकॅनिकल दिली आहे. तिनं BTech सेकंडरी केलं. कुठली दोन्ही मुली मी इंग्लिश मिडियम शिकवले शेवटपर्यंत. धाकटी मुलगी डिप्लोमा झाली. तिचा मिस्टर जे ते MSc अग्रोनिक आहे. त्यामुळं एक मुलगा आहे तो आता 11वीला आहे. बाकी काही नाही. बाकी बोलण्यासारखं फार भरपूर आहे. सराबरोबर तर फार बोलण्यासारखं आहे मला. पण कसं आहे, मी जर असं बोलत बसलो तर तुम्ही म्हणतात काहीतरी बोर करताय. हॅलो. प्रथमतः गुरुजनांना आणि मॅडमला माझा नमस्कार. आणि माझे वर्गमित्र आणि मैत्रिणी यांना सुद्धा माझा नमस्कार. माझे आई वडील दोघंही दांडेलीला दुकान चालवत होते. माझं 2012ला
कॅन्सरचं ऑपरेशन झालं. त्यानंतर 15-16ला मुलखाडीचं ऑपरेशन झालं किडनी होता आणि त्यानंतर 1.5 वर्षाखाली पॅरालिसिस झाले घालता. डॉक्टर घाबरवते. पटकीने ट्रीटमेंट झाली आणि मी सोलापूरला ॲडमिट झालो. त्यामुळं आज तुमच्या पुढे आहे व्यवस्थित. मी साजिद मुसा करमाळकर, पण मला साजिकच म्हणतात सर्वजण. रजिस्टरमध्ये नाव माझं साजिद. आता एवढं सगळं घडून आलं आहे, इतकं गहिवरून यायला लागलेलं आहे की आपण ह्या ह्याच्यामध्ये सक्सेस झालो. 4 वर्षापासून चालू होतं, करायचं करायचं करायचं, काय जमतच नव्हतं. पण राजगोपाल सोमाजीचं आकस्मिक निधन झालं त्यावेळेस काबरा साहेबांनी, डॉक्टर साहेबांनी म्हणले की सगळे चालले आहेत, आता तरी करा. म्हणून सर्वांनी चंगच बांधला तो. त्याच्यामध्ये सुहास हालकुडेने सर्वांचे नंबर्स, कॉन्टॅक्ट्स सर्वांशी केल्यामुळं आपण इथपर्यंत पोचलो. फारच आनंद व्हायला लागला. नाही ना, रडायचं नाही, पण इतका आनंद व्हायला लागला ना की एवढं जमू शकतो आपण. आल्यात 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 एवढं करू शकतो, एवढा आत्मविश्वास आला. माझी मिसेस ताहेरा साजिद करमाळकर, उशिरा आल्यात त्या मॅडम आज. मला 2 मुलं. थोरला मुलगा 2020ला MPSC क्रॅक करून ऑल महाराष्ट्र 112व्या रँकनं पास झाला. आता सध्या तो सिव्हिल इंजिनियर होता. सिव्हिल इंजिनियरनं तर सध्या तो विटामध्ये टेंबू उपसा सिंचन योजनेच्या ह्याच्यावर प्रमुख ह्याच्यावर कार्यरत आहे. धाकटा मुलगा हा BCA करून MBA केला. तो आता माझा व्यवसाय सांभाळतो. बाकी काय बोलू कोणाचं नाही रे, मला नाव घेता येत नाही. नाही नाही नाही, आपण आलात, वेळात वेळ काढून एवढ्या याच्यामध्ये सर्वांचा आभार. आमच्या कष्टाचं चीज झालं, एवढं आम्ही धडपड केली. येतात का नाहीत, पण आता जरा भरल्यासारखं वाटायला लागलं. आता जरा बेस्ट वाटायला लागलं. सरांचं तर इतकं आवाज. सरांना तर काय, मी पवार मॅडमला ज्या दिवशी आजच्या दिवशी गुरुपौर्णिमेला भेटायला गेलो, अक्षरशः माझ्या मॅडमच्या पण डोळ्यातनं पाणी आलं, माझ्या पण डोळ्यातनं पाणी आलं. कांदे मॅडम, हालकुडे मॅडम, सर तर भेटतच होते येता जाता दुकानासमोरून. माझा व्यवसाय आहे शाहीर अमर शेख चौकामध्ये, तोच व्यवसाय करतो मी सध्या. बाकी काय नाही, आपण एन्जॉय करू आता. आणि माझ्या मित्रमैत्रिणी यांना वंदन करून मी माझी माहिती सांगते. मी पंढरपूरला राहते. माझं सासूचं नाव आहे रेवती अश्विनी आणि माहिती तर माहितीच आहे, पण तरी पण माझं. पण मला जो आज इतका आनंद झाला आहे, खरंच कार्यक्रम करून आणला. म्हणजे मला इतक्या मैत्रिणींची आवड होती, पण भेट कधी झाली. पण ह्या मिळालेल्या मित्रमैत्रिणी आणि हे गुरुजन, खरं मला आणखी सुद्धा हिरा मिळाला नाही, पण हे कोयली हिऱ्यासारखी मला आज मिळालं. त्याचा आनंद मला खूप झाला. आणि माझे मित्र लोक म्हणत होते, खूप आजारी होते 2 वर्षापूर्वी कोरोनाचा, पण ते आज माझ्याबरोबर आले. कुठंच येत नाही, पण आले. ते मला त्यांच्याबरोबर खूप अभिमान वाटतो. कुठं जर म्हणलं तर कधीच आले नाही. तर ते म्हणे, तुझं गेट टुगेदर आहे का, माझा आहे का, दोघांचा पण आहे आणि मित्रमैत्रिणीचा आहे. हा आनंद कोण बघणार, म्हणून मी त्यांना बरोबर आणलेला आहे. त्याचा आनंद मला आज खूप होते. कारण 2 वर्षापूर्वी ते खूप आजारी होते. डॉक्टरांनी फक्त 1.5 वर्षाची गॅरंटी सांगितली, पण आज माझ्यावर आज त्याचा खूप आनंद झाला. त्यांच्याबद्दल एक नाव घेतलं. मैत्रिणी म्हणाल्या, येतील का शॉपिंगला? मी म्हणाले, नको गं बाई, शॉपिंगची मला मुलीच आवडते. त्या म्हणाल्या, अगं चल, पण उगाच खर्च नको म्हणून पॉकेट रिकामं घेतली आणि हळूच पर्समध्ये क्रेडिट कार्ड घातलं. आता शॉपिंग म्हटलं की लक्ष्मी रोड दिसलं की गाडगी सराफाकडे घेतलं 4 तोळ्याचं मंगळसूत्र. तसंच चितळ्यांचं तो दुकान काढलं. चितळ्यांच्याकडे घेतली भाकर होती. स्वामीकडे दिसली वळवली गाडी. स्वामीकडे घेतली मी पैठणी.
तसे तुळशीबागेत गेले, तुळशीबागेतून घेतले कानातले फळी टिकल्या, तेवढ्या तिथला लुंकरचा सेल, लुंकरच्या सेलमध्ये काहीची गर्दी. मी म्हटलं उरकून घ्यावी वामांची खरेदी. वामांची खरेदी केली नाही फार, पण एक पॅन्ट 4 कुर्ते फक्त. पण काय करणार, पोटात होती कावगा. अहो पुढे गेले, वेळेकर मिस्त्रीवाला जरा बरा वाटला, पण काय करणार, कीड काढतं नेहमी संपलं तसं मला घर गाठावं. आशेपुराव म्हणतात, अगं रेवती झाली का नाही तुझी खरेदी? मी म्हटलं अहो कुठलं हो, त्यांनी कामातून घ्यायची राहिली ती लाईन. नमस्कार, माझं नाव इथलं संगीता मल्लिकार्जुन बेने आणि तिकडचं नाव संगीता अरविंद नरमणे. मी तुळजापूरला असते. मला 3 मुलं आहेत. एक मुलगा व्यापारी आहे, 2 मुलं पुण्याला सर्व्हिसला इंजिनियर आहेत दोघंही. आणि मी तुळजापूरला बरेच जण माझ्या घरी शिक्षक लोक येऊन गेलेले आहेत. कांदे मॅडम, पवार मॅडम, हलकडे मॅडम सगळ्या माझ्या घरी येऊन गेलेले आहेत. आपले कुठले ते सर कानाडे सर येऊन गेलेले आहेत माझ्या घरी आणि गुडे सर ते पण येऊन गेलेले आहेत. मी बापू बेलींच्या भावांची मुलगी आहे. नमस्कार. माझा स्वतःचा परिचय म्हणजे मी श्रीमती विजया जगन्नाथ शेलार, 1ली ते 4थीपर्यंत नवीन मराठी प्रशालेत शिक्षण झालं. काही माझ्या मैत्रिणी आणि विद्यार्थीसुद्धा 1ली ते 10वीपर्यंत आम्ही एकत्रच आहोत. 5वी ते 10वी आपल्या प्रशालेतच माझं शिक्षण झालं. त्यानंतर मी आपल्या बार्शी कॉलेजला BA केलं. त्यानंतर घरी बसून काय करायचं, वडील बसू देत नव्हते ना घरी, काहीतरी करत राहायचं, कार्यरत राहायचं. रिकामं डोकं सैतानाचं घर अशी वडिलांची शिकवण. त्यानंतर मी टेलरिंग आणि क्राफ्ट कोर्स केला, म्हणजे टीचरचा कोर्स केला सौ आडसूळ मॅडम यांच्याकडे. आणि त्याच ठिकाणी क्राफ्ट टीचर म्हणून नोकरीही केली. वडिलांसारख्या ट्युशन्स पण घेतल्या. त्यानंतर MA BEd केलं मी. BEd आपल्या शिक्षण प्रसारक मंडळ त्या ठिकाणीच मी BEd केलं. शिवाजी कॉलेजला MA केलं, MA BEd. त्यानंतर नोकरी शोधाशोध वगैरे सर्व सुरू. आपल्याच बार्शीतल्या एकांनी सांगितलं की परगावी जाण्याची तयारी ठेवायची. मी म्हणलं मी कुठेही जायला तयार आहे. अशा दृष्टीने आम्ही पंढरपूर या ठिकाणी संचार आपल्या काळातला प्रसिद्ध त्या पेपरमध्ये ॲड आलेली आणि आम्ही इंटरव्ह्यूला गेलो. वडील पण बरोबर होते. आणि मग पहिला इंटरव्ह्यू पहिली नोकरी मुख्याध्यापिका म्हणून माननीय पतंगराव कदम यांच्या संस्थेत, रुक्मिणी महिला विद्यापीठ यांच्या संस्थेत मुख्याध्यापिका म्हणून मी 1.5 वर्ष अनुभवासाठी त्या ठिकाणी मी कामकाज केले. म्हणजे जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे. जीवन गाणे गातच राहावे, जीवन गाणे गातच राहावे. धन्यवाद. मला जुन्या मित्रांना भेटून फार भरून मला फार आनंद झाला. इतक्या वर्षांनी मी माझ्या जुन्या मित्रांना मैत्रिणी भेटतो त्याबद्दल मला फारच एकदम कौतुक वाटले. आणि सध्या मला 2 मुलं आहेत. एक मुलगी आहे अमेरिकेत आणि मुलगा MBBS झालेला आहे. त्यामुळे एकटाच आहे. मी जीवन पांडुरंग कुलकर्णी, तसं बार्शीला प्रॉपर आहे पण सध्या औरंगाबादमध्ये असतो. मला सर्वजण JP नावाने ओळखतात. इथं पण JP, सगळीकडे JP ओळखतात. पहिल्यापासून लहानपणापासून JP म्हणतात. या शाळेमध्ये आमची लहानपणापासून जी आठवणी आहेत, इथूनच आमचं शेपिंगवर इथूनच चालू झालं. आम्ही 7वीला तर आम्ही सगळे एकत्र असायचो. आमचं रात्रीचा मुक्काम 10वी फ मध्ये असायचं. सगळे आमच्या अंतर्गत पांघरूचं तिथंच असायचं. रात्रभर अभ्यास करणे, मजा करणे, स्कॉलरशिपची एक्झामला आम्ही असायचो. आणि परत संगीतचे क्लासेस असते, देशपांडे सरांचे क्लासेस असायचे. त्या संगीतच्या क्लासेसमध्ये प्रत्येक वेळेस सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेणे,
आमचं कार्यक्रम असायचं. सध्या औरंगाबादला आहे. मी बजाज ऑटो कंपनीत ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून आहे. मला 2 मुलं आहेत. एक मुलगी डॉक्टर आहे, तिचे मिस्टर IAS कमिशनर आहे. मुलगा IT कंपनीत आहे पुण्यामध्ये. आणि सासरवाडी माझी बार्शीच आहे, गोवर्धन. आणि बाकी व्यवस्थित चाललेलं. पुण्यामध्ये मुलगा आहे, पुण्यामध्ये व्यवस्थित चाललेलं. ओके, सर्वांना शुभेच्छा. आयोजकांचे खूप खूप औरंगाबाद. हां, मी एकटं झालो आहे. मी संतोष मठपती, संतोष चंद्रकांत मठपती, बार्शी. 1ली ते 4थीमध्ये नूतन मराठी शाळा, 5वी ते 10वीमध्ये सिल्वर ज्युबिली. आम्ही हे सर्व मित्रजण आहेत. काही जण आम्ही पुण्यात भेटतो. मी आहे, संतोष कुलकर्णी आहे, कधी कधी वसंत वडवे असतो, भरत गायकवाड असतो, शशा जाधव असतो. आम्ही साधारणतः फोन वगैरे चालू असतात. पण हा जो प्रयत्न आहे बार्शीतला फार सुंदर झालेला आहे. आम्ही खूप मागे लागलो होतो. त्यांच्या आयोजकांनी पण खूप श्रम घेतलेले आहेत. त्याबद्दल त्यांचेही खूप खूप आभार. सुहास आहे, डॉक्टर काबरा आहे, बापू धारुरकर आहे, विवेक वायकर आहे, महेश वायकर, दिनेश स्वामी, संजय हिरेमठ, या सर्वांनी खूप प्रयत्न करून, सादिक वायकर आहे, हे सादिक करमाळकर, प्रमोद शिंदे वगैरे नाही का? हां, बरं, विजय धारुरकर, फार सुंदर आयोजन केलं आहे. आम्हाला थोडासा उशीर झाला, त्याबद्दल सर्वांची क्षमा मागतो. एक आठवण आहे, सियाचं इलेक्शन होतं. सुहास हालकडे फार सुंदर, म्हणजे इतकं मजा होती त्यावेळेस, काय सांगायचं आता. त्याला म्हणजे एवढं सगळ्यांनी हे केलं, त्यांनी स्वतःचं मतसुद्धा दुसऱ्याला देऊन टाकलं. खूप म्हणजे असं होतं की प्रेम असं मित्रांचं, आपलं मतसुद्धा दुसऱ्याला देऊन टाकलं त्यांनी. त्याच्यासाठी एक टाळ्या. एकमेव गणितज्ञ, कुणाचीही जन्मतारीख सांगा, त्यांचं इनिशियल सांगा, लगेच तयार, एक नंबर. बाकी अजून काय सांगायचं, काय म्हणतात सर? खूप आनंद वाटतोय. बाकी सगळं ठीक आहे. आता गप्पा गोष्टी होतीलच. हां, माझी मिसेस आलेली आहे आणि छोटी नात पण आहे, अचला संतोष मठपती. आम्हाला 2 मुलं आहेत. मोठा आहे तो IT डिप्लोमा आहे, स्वतःचा बिझनेस करतो पुण्यामध्ये, आणि धाकटा BE झालेला आहे, ॲमेझॉनमध्ये सर्व्हिसला आहे. मी सध्या रिटायरमेंट फ्लाईट हेड म्हणून औरंगाबादला आहे, त्यामुळे चालू आहे. बाकी आता गप्पा गोष्टी आपल्या आपल्या होतीलच, जास्त वेळ घेत नाही आहे. आपल्याला सगळ्यांना एकमेकाशी अजून भेटायचं आहे. चालतात ना, उर्फ आमचे परम मित्र राजू सोमाणे यांनी ठेवलेलं नाव म्हणजे VP, त्यामुळे त्यांच्या निमित्तानं आठवण येते. मी सध्या राहायला निजामाबादला आहे. छोटा व्यवसाय आहे तांदळाचा. आणि सगळ्यात पहिल्यांदा भगवंतचरणी प्रार्थना करून, सरस्वतीला वंदन करून, इथे बसले प्रमुख पाहुणे व सर्व गुरुजन मंडळींना वंदन करून सगळ्यात प्रथम आभार यांचं मानतो की ज्यांनी व्हॉट्सअप बनवलं, जैन कुंवालानी, त्यांच्यामुळे की तब्बल 43 वर्षानंतर आपण सगळे मित्र मैत्रिणी एकत्र आलो, त्यामुळं त्यांचं प्रथम आभार मानायला पाहिजे आपण. आणि इथं जमलेल्या म्हणजे सध्या लोकेशन बार्शीतील जे मित्र आहेत, मित्रमैत्रिणी, त्यांनी जे प्रोग्राम अरेंज केलं सगळ्यांचं संघटित करण्याचं, त्याबद्दल त्यांचंसुद्धा आभार मानतो. नाही आले, अपरिहार्य कारणास्तव आलेलं नाही. अगदी आता बरेच जण येत 10वी पर्यंत असतील, परंतु मी या ठिकाणी फक्त 1ली ते 5वी ते 7वी 3 वर्ष होतो.
5वीमध्ये समोरचा वर्ग होता आणि त्याच्यानंतर पुन्हा या बाजूला आला. आता आमच्या आज बरोबर ते शेला आहेत का शेला शरद शेला ते आठवताना जसं तसं आठवतो कारण त्यावेळेस तो मॉनिटर तो वर्गातला मॉनिटर होता आणि आम्ही पहिल्यांदाच गावाकडून या ठिकाणी आलेलो होतो. एवढं काही कळत नव्हतं. प्रचंड घाबरायचो मी त्याला अक्षरशः आणि आम्ही शेजार मॅडमला तसंच घाबरायला आणि या ठिकाणी मी 5वीमध्ये असताना माझी बहीण 10वीला होती. त्याच्यामुळे काही त्यांना थोडंसं काय कुठेही केलं की पहिल्यांदा बोलून आणायचो वर्गामध्ये आणि सांगायचे मी काहीच नाही केलं. त्याच्यामुळं म्हणून तो कायम लक्षात राहिला. आणि त्यावेळी आम्ही शिकत असताना सुद्धा सिल्वर ज्युबिली शाळा ही बार्शीतली एक अतिशय महत्वाचं सांस्कृतिक केंद्र होतं. कुठलाही बार्शीमध्ये कार्यक्रम असू द्या, गणेशोत्सव असू द्या किंवा अजून कुठला काहीही असू द्या की पूर्णपणे गावातून सगळ्या आमच्या विद्यार्थ्यांची मिरवणूक निघायची, कवायत असायचं. आणि अतिशय आठवण आहे कारण त्यावेळेस हेडमास्टर होते आपले माळी गुरुजी आणि त्यांचे संस्कारच होते या ठिकाणी या शाळेवरती सगळ्या विद्यार्थ्यांवरती. माझ्या माहितीप्रमाणे वाटतं त्यांना मूल नव्हतं म्हणून ते सांगायचे की 1000 ही सगळी मुलं ही माझी मुलं आहेत आणि त्या पितृतुल्य भावनेनंच ते या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून काम करत होते या ठिकाणी. आणि त्या असंख्य आठवणी या ठिकाणी सिल्वर ज्युबिली मधल्या आहेत, त्या शिक्षकांच्या आहेत. मुंडे सर असतील तर सगळे आले मुंडे सर असेल तर ते शिकवताना इतकं अगदी इतिहास भूगोल शिकवायचे ते समोर असं काही सांगायचे की हो संचारायचं आणि समोर बसलेला आमच्या तो तंतोतंत प्रसंग अगदी तसा तसा उभा राहायचा. आणि असं एकदा भारत पाकिस्तानचा अतिशय त्यांनी वर्णन करायला होते भारत पाकिस्तान युद्धाचं वगैरे आणि कसं भारताने पाकिस्तानला नमवलं वगैरे वगैरे. आणि नेमकं त्याच वेळेस बार्शीमध्ये टॉकीजला हम किसी से कम नाही हा पिक्चर लागलेला आणि त्याने सांगायला आणि का करायचं मला उत्कृष्ट वाटलं की हम किसी से कम नाही म्हणून गेलो. सरने एकदम थांबले थांबवलं असं भेटलं. आता म्हणलं आपल्याला मार नक्कीच आहे परंतु त्यांना काय वाटलं काय माहिती त्यांनी उठून अरे वा 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 छान छान म्हणून गेलं त्याच्यामध्ये वाचलो. मग असे अनेक शिक्षकांचे असतील विद्यार्थ्यांचे सहकार्यांचे कितीतरी प्रसंग आठवणी या ठिकाणी मनावर कोरलेल्या होत्या. पहिला दिवस मला आठवतो कारण लिगाडे सरांनी घेतला होता पहिला दिवस पहिला तास. त्याचबरोबर सरांनी त्यावेळेस ओळख करून द्या. ओळख करून देत असताना सगळेजण कसं असायचे डॉक्टर काबराव हलकुडे असे बार्शी शहरातली मुलं आणि ते सगळे नगरपालिका शाळेतून आलेले. मग कोणती 10 नंबर शाळा 15 नंबर शाळा 20 नंबर शाळा आम्ही गावाकडून आलेलो जिल्हा परिषद शाळा मग सगळे शाळा नंबर सगळे 10 नंबर शाळा. आता मला टेन्शन की आपल्या शाळेचा नंबर काय काहीच कळणार काय सांगावं सगळे 10 नंबर शाळा 11 नंबर शाळा वगैरे वगैरे सगळेच नगरपालिका शाळेत आलेले. पण मी पहिल्यांदाच गावातून आलो या ठिकाणी पहिल्यांदाच इतर शाळेमध्ये बार्शी तुम्हाला आपल्या शाळेचा नंबर काय काहीच कळलं मला नाही. जसं माझा नंबर यायला लागला तसं तसं टेन्शन वाढत गेलं आणि मग उठून उभं राहिलो असं म्हणजे कुठल्या शाळेतून आला म्हणलं मी आशाच्या दुसरं तिथल्या शाळेला मग शाळेचं नाव आहे म्हणले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. त्यावेळेस मला ते कळलं की काय सांगायचं म्हणजे असे अनेक किस्से गोष्टी. कुठेही बाहेर मिरवणूक असली की आमचा नेता शेषनाथ जाधव असायचा 1 2 3 4 आम्ही म्हणायचो गणपतीचा जय जयकार म्हणायला म्हणजे इतकी टीम चांगलं व्यवस्थित हे होतं. त्यामुळं त्या असंख्य आठवणींना पुन्हा तुम्हाला दिवसभर उजाळा दिला असेल. मला कधी एकदा इथं जाईल आणि तुमच्याशी बोलून भेटणे झालं होतं त्याच्यामुळं त्या स्फूर्तीनं मी या ठिकाणी 2 शब्द तुमच्याशी बोललो. धन्यवाद. मला करायची होती आणि तो दिवस आमच्या जीवनामध्ये आज आलेला आहे. या परतफेडाची या ठिकाणी मी अशा पद्धतीने आमच्या सर्व संयोजकांनी मिळून ठरवलं की या शाळेला आपण काहीतरी देऊ. मग काय द्यायचं
मग मी आपल्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष महोदय श्रीयुत प्रशांतजी कोल्हे सर यांच्याशी चर्चा केली आणि अतिशय सुंदरपणे त्यांनी आम्हाला याचं मार्गदर्शन केलं की आपण सर्वांच्या वतीने या ठिकाणी 21,000 रुपये कायम मुदत ठेव शाळेला दिलेले आहे आणि शाळा त्या 21,000चं दरवर्षी मिळणारं जे व्याज आहे ते व्याज इयत्ता 9वी सर्व तुकड्यामधून जो विद्यार्थी किंवा जी विद्यार्थिनी पहिली येईल त्या विद्यार्थिनीला दरवर्षी आपल्या बॅच 1980 आणि 81 या विद्यार्थ्यांमार्फत दरवर्षी दिलं जाणार आहे आणि ही देणगी देण्यासाठी मी या ठिकाणी बंधू माने, पोपट दयांडे, सांगळे, डॉक्टर काबरा, हलकुडे यांना विनंती करतो की त्यांनी हे बक्षीस ठेव रूपानं माननीय अध्यक्षांकडे सुपूर्द करावं. समोर समोर वेट करते की मी माझ्या आईच्या नावाने पण 11,000 शाळेला फिक्स डिपॉझिट करते आहे आणि त्याच्यातूनच प्रशासनाने मग येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करावा अशी मी एक इच्छा व्यक्त करते.